नमस्कार. नणंद भाऊजाई किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण कोलंबीचं कालवण पाहणार आहोत. चला तर मग आपण लगेचच कृतीला सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे, थोडंसं लसूण आणि आलं थोडंसं तेल टाकून तव्यावरती परतून घेतलेलं आहे. त्यानंतर मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य आहे ते आपण मिक्सरमधनं छान प्रकारे फिरवून घेणार आहोत. सर्व साहित्य आहे ते मिक्सरमध्ये आपण टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपण सर्व साहित्य आहे ते मिक्सरमधनं छान प्रकारे फिरवून घेतलेलं आहे. असं जाडसरच ठेवायचं आहे, थोडंसं एकदम पण अशी पाणी टाकून पेस्ट नाही करायची आणि मी अजिबात त्याच्यात पाणी टाकलेलं नाही आहे. आता आपण गॅस आहे तो ऑन करून घेऊया. आता आपण पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल आहे ते छान प्रकारे गरम होऊन द्यायचं. तेल आहे ते आता छान प्रकारे गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 6 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊया आणि तेलावरती छान प्रकारे परतून घेऊया. आणि आता लगेचच आपण जे बनवलेलं वाटण आहे ते आपण ह्याच्यामध्ये तेलावरती टाकून घेऊया. गॅसची फ्लेम आहे ती स्लो करून ठेवायची, म्हणजे हा मसाला टाकताना जो लसूण आपण टाकलेला आहे तो करपणार नाही. आणि लगेचच तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही वाटण बनवलं ना तर एक थिकनेस येतो कालवणाला आणि कालवण छान लागतं. 2 ते 3 मिनटं हा जो मसाला आहे म्हणजे आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते तेलावरती छान प्रकारे असं परतून घ्यायचं आहे. आपण बनवलेलं जे वाटण आहे ते तेलावरती आपण छान प्रकारे परतून घेतलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये जे आपले रेग्युलर स्पाइसेस असतात ते टाकून घेऊया. प्रथमतः तिखट टाकून घेऊया. मी इथे 2 मोठे चमचे तिखट टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. अर्धा चमचा घरगुती गरम मसाला आणि पुन्हा एकदा छान प्रकारे हे मसाले आहेत ते तेलावरती परतून घेणार आहोत. आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण जे मसाले टाकलेले आहेत ते करपणार नाहीत खालती. थोडंसंच पाणी टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये जी साफ करून घेतलेली कोलंबी आहे ती ॲड करून घेणार आहोत. ही कोलंबी आहे ती पण आपण आता मसाल्यामध्ये छान प्रकारे परतून घेणार आहोत. सर्व कोलंबीला तो मसाला आहे तो कोट झाला पाहिजे. 2 मिनटं आपण हे परतून घेणार आहोत.
2 मिनटं आपण हे कोलंब्या आहेत त्या मसाल्यामध्ये छान प्रकारे परतून घेतलेल्या आहेत. आता मी ह्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बटाटा आहे तो टाकून घेतलेला आहे. हा ऑप्शनल आहे पूर्णपणे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलात तरी चालेल, पण कोलंबीच्या कालवणातला बटाटा खूप छान लागतो. आणि पुन्हा एकदा छान प्रकारे मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये आपण कोमट करून घेतलेलं पाणी आहे ते ॲड करणार आहोत. कोमट पाणी टाकलं ना की ह्या कालवणाला सुंदर अशी वरती तर्री येते. तुम्ही पाहू शकता आपण पाणी टाकल्या वरती तर्री यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही गार पाणी नका टाकू. तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आणि आता झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं बटाट शिजेपर्यंत आपण हा कालवण आहे तो शिजवून घेणार आहोत. 15 मिनटे झालेली आहेत. आता आपण झाकण आहे ते काढून घेऊया. आहा, तुम्ही बघू शकता आपल्या कालवणाला खूप छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण बटाट शिजलाय की नाही हे चेक करून घेऊया. तुम्ही पाहू शकता बटाटा आहे तो छान प्रकारे शिजलेला आहे. आता ह्यामध्ये आपण 2 मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे ते टाकून घेऊया. सुकं खोबरं आहे ते आधी भाजून घ्यायचं, त्याला कट करायचं आणि मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं. आपलं सुक्या खोबऱ्याचं वाटण तयार. हे मी 2 चमचे टाकून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा छान प्रकारे मिक्स करून घेऊया. वरून आता मस्तपैकी कोथिंबीर ॲड करून घेऊया. हा तुम्ही बघू शकता काय सुंदर असा कलर आलेला आहे कालवणाला. आता झाकण ठेवून घेऊया आणि पुन्हा एकदा एकच वाफ काढून घेऊया. कोलंबीचं कालवण आहे ते रेडी झालेलं आहे. आता आपण गॅस आहे तो ऑफ करून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी वरती तर्री आलेली आहे कालवणाला. तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून पहा कोलंबीचं कालवण.